कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेकडून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत। मागील काळात प्रभाग क्रमांक 2 मध्ये खडकी, समतानगर व इतर ठिकाणी हवी त्या प्रमाणात विकासाची कामे झाली नसल्याने आणि इथून मागे आम्ही केलेले सामाजिक कार्य लोकांच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती असल्याने मतदारांच्या आग्रहास्तव आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश पवार आणि फमीदा शेख यांचे पुत्र अमजद शेख यांनी दिली आहे। मागील नगरसेवकांच्या बद्दल असलेली नाराजी आणि जनतेचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। कोपरगाव शहरात नगराध्यक्ष असताना सध्याचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी अनेक विकासाची कामे केली आहे। तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढील काळात देखील कोपरगाव शहर विकासाला गती मिळेल। त्यामुळेच कुठेतरी शिवसेनेच्या उमेदवारांची बदनामी करण्याचे कटकारस्थान विरोधकांकडून रचले जात आहे। शिवसेनेच्या उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा दिला अशी चर्चा विरोधी उमेदवारांकडून घडवून आणली जात आहे। मात्र मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये। आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत अशी प्रतिक्रिया उमेदवार योगेश पवार आणि फमीदा शेख यांचे पुत्र अमजद शेख यांनी दिली आहे। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेची उमेदवारी आमच्या मातोश्री फमीदा आसम शेख आणि योगेश शबुलाल पवार यांना मिळाली आहे। मागच्या काळात खडकी भागामध्ये लोकांच्या सुखादुखात केलेले काही समाजकार्य त्या लोकांच्या आग्रहास्थाने आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहेत। परंतु विरोधकांनी काही चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला पाठिंबा वगैरे असं तसं काही आम्ही काही करणारच नाही। आम्ही विरोधकांना एकच सांगू इच्छितो की आम्ही या रिंगणात उतरलेलो आहे आणि पूर्णपणे फुल ताकदीने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ। आमचे आत्ताचे उमेदवार राजाभाऊ झावरे यांनी 2001 मध्ये केलेले कामं, या कामाची पावती सगळ्या जनतेला माहिती आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे। नितीन भाऊ आवताडे आमचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ। कुठल्याही कोणत्याही याला बळी न पडता ही निवडणूक पूर्णपणे आम्ही लढणार आणि जिंकणार। आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवकसाठी उभे आहेत। शिवसेने गट शिंदे गटाकडून उभे आहे। आमचे राजाभाऊ झावरे नगराध्यक्षासाठी उभे आहेत आणि नितीन भाऊ आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहेत। तरी काही विरोधकांनी आमची अफवा पसरली की आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही। आम्ही स्वबळावर लढत आहे। शिवसेनेने सध्या गोरगरीब कुटुंबातून उमेदवारी दिलेली आहे। तरी आम्ही जे आतापर्यंत केलेले समाजकार्य हे लोकांनी लक्षात ठेवून आम्हाला उमेदवारी करण्यासाठी प्रवृत्त केलंय। मग त्या अनुषंगाने आम्ही दोघा उमेदवारांनी फॉर्म भरून प्रभाग क्रमांक 2च्या विकासासाठी आम्ही कधी पण धावणारे माणसं आहे आणि निम्म्या रात्री कोणत्याही नागरिकाला अडचण पडली तरी आम्ही निम्म्या रात्री येणारे माणसं आहे। तुम्ही कधीही वाटलं तरी निवडणूक जिंकून आलो आम्ही, गुलाल तर घेणारच आहे आम्ही 21 तारखेला। पण त्याच्यानंतर ही कोणत्याही नागरिकाला समस्या पडली तर निम्म्या रात्री आम्हाला फोन करून व कोणत्याही मित्रापाशी निरोप धाडून आम्ही येऊ शकतोय तिथं। येत्या 20 तारखेला धनुष्यबाण बटन समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा। आमचे नगरसेवक उमेदवाराचे राजाभाऊ झावरे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत। नगरसेवक पदासाठी मी स्वतः योगेश शबुलाल पवार व माझे सहकारी फमीदा आसम शेख हे उभे आहेत। तरी 20 डिसेंबरला तुम्ही धनुष्यबाण बटन समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा। 21 तारखेनंतर आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्काळ उपस्थित राहणार आहे। तुम्ही सांगाल यावर? हो, मी प्रथमतः तुमचे माय न्यूजचे मी प्रथमतः आभार मानतो। आता अफवा पसरणारे हे दोनच मातंबर नेते, त्यामध्ये वरतील लेख आणि खालतील लेख, त्यामध्ये यांनी अशी अफवा पसरणार आहे का हे आम्हाला आतून मदत करणार। आम्ही आतून मदत करणार नाही। जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही आमचे 3 नगराध्यक्ष प्लस 2 उमेदवार नगरसेवक यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणणार म्हणजे आणणार। कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी कोपरगाव मध्ये रिक्षा चालक म्हणून मी काम करीत होतो तेव्हापासून मला राजाभाऊ झावरे त्यांचा दीर्घ अनुभव आहे। अनुभव असताना सुद्धा राजाभाऊ ज्यावेळेस मी चालणं सांगितलं, राजाभाऊ माझं काम असं आहे का तसं आहे, त्यावेळेस राजाभाऊ झावरे आणि कैलास जाधव आणि इतर जे आमचे रिक्षा ऑटो संघटनेचे अध्यक्ष असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे।